नमस्कार. मराठी कथा या यूट्यूब चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे खूप खूप स्वागत. आज आपण एक नवीन कथा पाहणार आहोत, मृत व्यक्तीचा मेसेज. चला तर मग लगेच सुरुवात करूया. जुनी आठवण आणि रात्रीची ती टिंग टिंग टिंग. पुण्याच्या एका शांत अपार्टमेंटमधील बेडरूम. रात्रीचे ठीक 12:30 वाजले होते. कथेचा नायक साहिल त्याच्या लॅपटॉपवर ऑफिसचे कोडिंगचे काम संपवून नुकताच झोपायची तयारी करत होता. खोलीत शांतता होती. फक्त खिडकीबाहेर वाऱ्याचा हलका आवाज येत होता. साहिलने बेडशेजारी टेबलावर फोन ठेवला आणि डोळे मिटले. तेवढ्याच त्याच्या फोनवर नोटिफिकेशनचा आवाज झाला. टिंग. सायंकाळनंतर तो कोणाच्या मेसेजची वाट पाहत नव्हता. त्याने आळसावून फोन हातात घेतला. स्क्रीनवर व्हॉट्सॲपचे नोटिफिकेशन होते, पण मेसेज पाठवणाऱ्याचे नाव वाचताच साहिलच्या हातातील फोन थेट बेडवर गळून पडला. स्क्रीनवर नाव चमकत होते, अक्षय. अशक्य गोष्ट. जो मरण पावला त्याचा मेसेज. साहिलच्या मनात उडालेली खळबळ. अक्षय हा साहिलचा कॉलेजपासूनचा सर्वात चांगला मित्र होता, पण हे कसं शक्य होतं? अक्षयचा तर बरोबर 1 महिन्यांपूर्वी मुंबई पुणे हायवेवर एका भीषण कार अपघातातून मृत्यू झाला होता. साहिलने स्वतःच्या अंत्यसंस्काराला खांदा दिला होता. अक्षयचा फोन अपघातात पूर्णपणे जळून खाक झाला होता आणि त्याचे सिम कार्डही पोलिसांनी ब्लॉक केले होते. थरथरत्या हाताने साहिलने फोन उचलला आणि व्हॉट्सॲप ओपन केले. अक्षयच्या चॅट विंडोमध्ये एक नवीन मेसेज आला होता. त्यात लिहिले होते, साहिल, मी अजूनही तिथेच आहे, मला वाचव. साहिलचा संशय आणि अस्वस्थता. साहिलने स्वतःचे मन सावरले. तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता, त्यामुळे त्याचा अशा भूताखेतांवर विश्वास नव्हता. त्याने विश्वास केला की कदाचित कोणीतरी अक्षयचा नंबर स्पूफ केला असेल किंवा अक्षयच्या नंबरचे सिम कार्ड कंपनीने दुसऱ्या कोणाला तरी विकले असेल आणि तो व्यक्ती साहिलची मस्करी करत असेल. साहिलने त्या मेसेजला उत्तर दिले, कोण आहेस तू? अक्षयच्या नंबरवरून प्रँक का करतोयस? मी पोलिसात तक्रार करेन. 2च मिनिटांत पलीकडून टायपिंग सुरू झाले आणि पुढचा मेसेज आला. स्क्रीनवर आलेला असा पुरावा जो फक्त दोघांनाच माहीत होता. तो पुरावा असा होता. पलीकडून मेसेज आला, साहिल, मी गडद अंधारबद्दल बोलतोय. आपल्या कॉलेजच्या लॅबमधील तो पासवर्ड आठव जो फक्त तुला आणि मलाच माहीत होता. रेड कोड 88. मी खरोखरच अक्षय आहे. साहिल, माझा अपघात झाला नव्हता, माझा खून झालाय. हे वाचताच साहिलच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. रेड कोड 88 हा पासवर्ड संपूर्ण जगात फक्त साहिल आणि अक्षय व्यतिरिक्त कोणालाच माहीत असणे शक्य नव्हते. याचा अर्थ मेसेज करणारा व्यक्ती अक्षयबद्दलचे असे रहस्य जाणत होता जे अत्यंत खाजगी होते. साहिलने त्या नंबरवर डायरेक्ट कॉल लावला, पण पलीकडून फोन कट झाला आणि मेसेज आला, कॉल करू नकोस, ते माझ्यावर लक्ष ठेवून आहेत. रात्रीचे 1:15 वाजले होते. साहिलने टाईप केले, अक्षय, जर तू जिवंत आहेस तर कुठे आहेस आणि ते म्हणजे नक्की कोण? पलीकडून मेसेज आला लगेच, आपल्या ऑफिसचा तो नवीन प्रोजेक्ट, सायबर प्रोजेक्ट सायफर. मला समजलं होतं की कंपनीचे मालक विक्रम सर त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून लोकांचा खाजगी डेटा डार्क वेबवर विकत आहेत. मी त्याचे पुरावे गोळा केले होते, म्हणून त्यांनी माझ्या गाडीची ब्रेक फेल केले होते, पण मी अपघातातून वाचलो. त्यांनी मला एका अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवले. अक्षय पुण्याच्या एका मोठ्या IT फर्ममध्ये डेटा सायंटिस्ट म्हणून काम करत होता. त्याच्या अचानक झालेल्या अपघातावर साहिलला कधीच संशय होता, पण आज त्या संशयाला दिशा मिळाली होती. अक्षयच्या नंबरवरून आलेले शेवटचे लोकेशन. साहिल काही विचार करणार इतक्याच अक्षयच्या नंबरवरून एक गुगल मॅपचे लोकेशन आले. ते पुणे शहराबाहेर असलेला एका बंद पडलेला केमिकल फॅक्टरीचे लोकेशन होते. खाली मेसेज होता, माझ्याकडे हा चोरलेला फोन फक्त आजच्या रात्रीपुरताच आहे. उद्या सकाळी हे लोक मला दुसऱ्या ठिकाणी हलवणार आहेत किंवा मला मारून टाकतील. साहिल, पोलिसांना सोबत आणू नकोस, कारण विक्रमची पोलीस खात्यात मोठे संबंध आहेत. जर मला वाचवायचे असेल तर तुला एकट्यालाच यावे लागेल. या मेसेज नंतर अक्षयचा नंबर ऑफलाईन झाला. फॅक्टरीकडे प्रवास.
सो मध्यरात्रीचे 2 वाजले होते. काळेभोर रस्ते, साहिलसमोर 2 पर्याय होते. एक तर पोलिसांत जाणे, पण जर अक्षयचे म्हणणे खरे असेल आणि पोलीस विकले गेलेले असतील तर अक्षयचा जीव धोक्यात आला असता. साहिलने आपल्या मित्रासाठी स्वतः जाण्याचा निर्णय घेतला. त्याने खिशात एक स्विस चाकू नाईफ ठेवला, गाडीची चावी घेतली आणि आपल्या कारने त्या शहराबाहेरच्या लोकेशनच्या दिशेने निघाला. रात्रीचा रस्ता पूर्णपणे सामसूम होता. साहिलच्या मनात भीती आणि उत्सुकता यांचे काहूर माजले होते. त्याचा जिवलग मित्र जिवंत होता आणि तो त्याला कोणत्याही परिस्थितीत वाचवणारा होता. सो शहराबाहेर ओसाड औद्योगिक परिसर, रात्रीचे 3 वाजले होते. त्याच्यानंतर साहिल दिलेल्या लोकेशनवर पोहोचला. समोर एक अवाढव्य, गंजलेली आणि बंद पडलेली फॅक्टरी उभी होती. आजूबाजूला फक्त काटेरी झुडपे आणि अंधार होता. साहिलने गाडी दुरूनच पार्क केली आणि मोबाईलची फ्लॅशलाईट बंद ठेवून तो पायी पुढे सरकला. फॅक्टरीच्या मागच्या बाजूचा एक दरवाजा अर्धवट उघडा होता. साहिलने श्वास रोखला आणि आत पाऊल ठेवले. आतमध्ये जुनी यंत्रसामग्री, धूळ आणि लोखंडाचा कुबट वास येत होता. तर अंधारातील पावले आणि तळघराचा शोध आता आपण पाहणार आहोत. साहिलने फोनवर पुन्हा एकदा ते लोकेशन पाहिले. पॉइंटर फॅक्टरीच्या अगदी मध्यभागी दाखवत होता. तो हळूहळू पुढे जात असताना त्याला जमिनीवर बुटांचे ताजे ठसे दिसले. तिथून खाली जाणाऱ्या काही पायऱ्या होत्या, ज्या फॅक्टरीच्या भूमिगत तळघराकडे जात होत्या. खाली एक मंद पिवळा प्रकाश जळत होता. साहिलने अत्यंत शांतपणे पायऱ्या उतरायला सुरुवात केली. त्याला खालून कोणाच्या तरी बोलण्याचा पुसटचा आवाज येत होता. सो आता याच्या पुढे काय घडलं असेल असं वाटते तुम्हाला? तळघरातील मुख्य खोली. रात्रीचे 3:30 वाजले होते. साहिल तळघरातील एका मोठ्या खोलीच्या खिडकीपाशी पोहोचला आणि त्याने आत डोकावले. आतमध्ये कॉम्प्युटर्सचे मोठे सर्व्हर्स लावलेले होते आणि खोलीच्या मध्यभागी एका खुर्चीवर खरोखरच अक्षय बांधलेला होता. त्याचा चेहरा सुजलेला होता आणि कपडे फाटलेले होते. पण धक्कादायक गोष्ट पुढे होती. अक्षयच्या समोर जो माणूस हातात पिस्तूल घेऊन उभा होता तो कंपनीचा मालक विक्रम नव्हता, तर तो होता साहिल आणि अक्षयचा कॉलेजचा 3रा मित्र रोहित. खिडकीबाहेरून साहिल त्यांचे संभाषण ऐकतो. रोहित क्रूरपणे हसत अक्षयला म्हणतो, काय रे अक्षय, पाठवलास का तुझ्या लाडक्या साहिलला मेसेज? तो येतच असेल तुला वाचवायला. त्याला काय वाटलं तू खरंच भूत बनून मेसेज करतोयस? हा सगळा प्लॅन माझा होता. रोहित पुढे म्हणाला, त्या सायफर प्रोजेक्टचा खरा मास्टरमाइंड मीच आहे. विक्रम सर तर फक्त नावाला मालक आहेत. तू पुरावे गोळा केलेस म्हणून मला तुझा गेम करावा लागला. पण त्या पुराव्यांची मुख्य फाईल तू एका एन्क्रिप्टेड ड्राईव्हमध्ये लपवली आहेस. त्याचा पासवर्ड फक्त साहिल उघडू शकतो. म्हणूनच मी तुझा फोन वापरून त्याला इथे बोलावले आहे. तो आला की पासवर्ड घेईन आणि तुम्हा दोघांना एकत्रच वर पाठवेन. सो साहिलला स्वतःच्या चुकीची जाणीव होते. साहिलला आता समजले की अक्षयने स्वतःहून मेसेज केला नव्हता, तर रोहितने अक्षयला टॉर्चर छळ करून तो गुप्त कोड रेड कोड 88 काढून घेतला होता आणि साहिलला ट्रॅप सापळ्यात पकडण्यासाठी तो मेसेज केला होता. साहिल स्वतःहून मृत्यूच्या दारात चालत आला होता. तेवढाच साहिलच्या पायाखाली एक सुकलेले लाकूड आले आणि त्याचा कडकडाट असा आवाज आला. खोलीच्या आत उभा असलेल्या रोहितचे लक्ष खिडकीकडे गेले. कोण आहे तिथे? त्याने आपल्या गुंडांना इशारा केला. सो हल्ला आणि पकडला गेलेला साहिल. तळघरातील कॉरिडॉर. साहिलने पळण्याचा प्रयत्न केला, पण मागून आलेल्या 2 धिप्पाड गुंडांनी त्याला पकडले. त्यांनी साहिलला दाराने खोलीच्या आत फेकून दिले. साहिल जमिनीवर पडला. रोहितने हसून टाळ्या वाजवल्या. आव साहिल आव, मी तुझीच वाट पाहत होतो. शेवटी मित्राच्या प्रेमापोटी तू आलासच. खुर्चीवर बांधलेला अक्षय ओरडला, साहिल तू का आलास इथे? हा रोहित गद्दार आहे. रोहितने साहिलच्या डोक्याला पिस्तूल लावले. चला साहिल सर, जास्त नाटकं नकोत. त्या डेटा फाईलचा पासवर्ड टाईप करा, नाहीतर तुमच्या मित्राचे डोके उडवेल. लॅपटॉप स्क्रीनसमोर बसलेला साहिल. रात्रीचे 4 वाजले होते. रोहितने साहिलसमोर एक लॅपटॉप ठेवला.
साहिलचे हात थरथरत होते. त्याला माहीत होते की जर त्याने पासवर्ड दिला तर रोहित त्या दोघांनाही जीवन सोडणार नव्हता. साहिलने कोडिंगच्या आपल्या कौशल्याचा वापर करायचे ठरवले. त्याने पासवर्ड टाईप करताना मुख्य डेटा सर्व्हरचा पासवर्ड न टाकता एका अशा बॅकडोर व्हॉइसचा कोड रन केला जो सिस्टीममध्ये टाकताच कंपनीच्या सर्व्हरचा संपूर्ण डेटा थेट सायबर क्राईम पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फॉरवर्ड होणार होता आणि फॅक्टरीचे लाईव्ह लोकेशन शेअर होणार होते. साहिलने एंटर की दाबली. सो लॅपटॉपवर आलेला सक्सेस मॅसेज स्क्रीनवर असा मेसेज आला. रोहितला वाटले की डेटा त्याच्या डार्क वेबच्या अकाउंटवरून गेला आहे. तो आनंदाने ओरडला, येस, अखेर सायबर प्रोजेक्ट पूर्ण झाला. आता मी अब्जाधीश होणार. त्याने पिस्तूल साहिलवर रोखले. थँक्यू साहिल, आता तुमची गरज संपली आहे. पण तेवढ्यात लॅपटॉपच्या स्क्रीनवर लाल अक्षरात धोक्याची चेतावणी चमकू लागली. सिस्टीम हॅक्ड, सिग्नल ट्रान्समिटेड टू सायबर पोलीस. रोहितचा चेहरा पांढरा फटक पडला. साहिल, हे काय केलंस तू? फॅक्टरीच्या तळघरातील हाणामारी. रात्रीचे 4:15 वाजले होते. मी तुझा खेळ संपवला रोहित, साहिल ओरडला आणि त्याने झेप घेऊन रोहितचा पिस्तूल असलेला हात पकडला. दोघांमध्ये जोरदार झटापट सुरू झाली. रोहितच्या गुंडांनी साहिलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण साहिलने आपल्या खिशातील स्विस चाकू काढून एका गुंड्याच्या हातावर वार केला. अक्षयनेही आपली संपूर्ण ताकद लावून स्वतःची खुर्ची जमिनीवर पाडली आणि दोऱ्या सैल करण्याचा प्रयत्न सुरू केला. तळघरात कम्प्युटर्स आणि टेबल्सची तोडफोड सुरू होती. पहाटेचे 4:30 वाजले होते. फॅक्टरीच्या बाहेरून येणारा आवाज, साहिलने पाठवलेल्या गुप्त सिग्नल्समुळे सायबर पोलिसांचे पथक आणि स्थानिक पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत फॅक्टरीच्या आवारात पोहोचल्या. गाड्यांच्या हेडलाईट्सचा प्रकाश तळघराच्या खिडक्यांमधून आत येऊ लागला. पोलिसांचा आवाज आला, आत असणाऱ्यांनी स्वतःला पोलिसांच्या हवाली करा. फॅक्टरीला चहूबाजूंनी वेढले आहे. हे ऐकून रोहितचे गुंड घाबरले आणि त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना जागीच पकडले. पोलिसांनी रोहितला बेड्या ठोकल्या. रोहित पळून जाण्याचा शेवटचा प्रयत्न केला, पण साहिलने मागून एका लोखंडी रॉडने त्याच्या पायावर प्रहार केला. रोहित जमिनीवर पडला. पोलिसांनी खोलीत घुसून रोहितला आपल्या ताब्यावर घेतले आणि त्याच्या हातामध्ये बेड्या ठोकल्या. सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी साहिलची पाठ थोपटली. ग्रेट जॉब साहिल, तुझ्या एका मेसेजमुळे आज देशातील सर्वात मोठे डेटा चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त झाले आहे आणि मुख्य आरोपी पकडला गेला आहे. सो आता याच्यानंतर काय होईल असं तुम्हाला वाटतं? तर थोडा तरी पेशन्स ठेवला पाहिजे ना. फॅक्टरीच्या बाहेर पडणारे साहिल आणि अक्षय. पहाटेचे 5 वाजले होते. साहिलने धावत जाऊन अक्षयच्या हातापायाच्या दोऱ्या कापल्या. अक्षयने साहिलला घट्ट मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. जो मित्र 1 महिन्यांपूर्वी मरण पावला असे जगाला वाटले होते, तो आज साहिलच्या चातुर्यामुळे जिवंत उभा आहे. पूर्वेकडे तांबडं फुटू लागलं होतं. रात्रीचा तो भयानक अंधार, ते भीतीचे सावट आता संपले होते. एका नवीन सुरक्षित सकाळची सुरुवात झाली होती. सो काही महिन्यानंतर पुण्याचे एक कॅफे. काही महिने उलटले. रोहित आणि त्यांच्या संपूर्ण टोळीला कोर्टाने कडक शिक्षेची सुनावणी केली होती. अक्षय आता पूर्णपणे बरा झाला होता आणि एका नवीन चांगल्या कंपनीत काम करत होता. साहिल आणि अक्षय कॅफेमध्ये कॉफी पीत बसले होते. तेवढ्यात साहिलच्या फोनवर पुन्हा एक नोटिफिकेशन आले. टिंग. साहिलने दचकून फोन पाहिला. चॅट विंडोमध्ये अक्षयने त्यांना कॉलेजच्या दिवसांचा एक जुना फोटो पाठवला होता. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. ते हसले. आता त्या फोनच्या मॅसेजमध्ये कोणतीही भीती नव्हती, तर एका खऱ्या आणि अतूट मैत्रीचा विश्वास होता. अंधार कितीही हुशार असला तरी सत्याचा एका योग्य चालीसमोर त्याचा पराभव निश्चित असतो. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन गोष्ट घेऊन पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय.